बार्शी तालुक्यातील तमाम शिवप्रेमींची एक भावना भक्ती होती की बार्शी शहरामध्ये बार्शी तालुक्यामध्ये शिवसृष्टी व्हावी आणि छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा व्हावा ही सर्व शिवभक्तांची मागणी आज पूर्ण होताना दिसते। आज या ठिकाणी दिनांक 21 तारखेला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर बाबाराजे जाधवराव, रणजितसिंह जाधवराव, रणजितसिंह नाईक निंबाळकर राजे व सर्व जिल्ह्यातील खासदार, आमदार, धाराशिवचे दोन्ही आमदार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा दिमागदार सोहळा 21 तारखेला या ठिकाणी होतोय। या ठिकाणी अश्वरूढ पुतळ्याचं अनावरणही होईल, शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळाही होणार आहे। त्याचबरोबर उपळाई या ठिकाणी जे सर्व बार्शीकरांचं जे स्वप्न होतं हरित क्रांती होण्याचं, सर्व शेतकरी बांधवांचं या ठिकाणी एक अपेक्षा होती की माझ्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब, अजितदादा साहेब या सर्वांच्याच प्रयत्नातून, सहकार्यातून या ठिकाणी उपसा सिंचन योजनेचं उद्घाटन सोहळा, दिमागदार उद्घाटन सोहळाही त्या ठिकाणी होतोय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते उपसा सिंचन या कामाचा उद्घाटन सोहळा होतोय आणि खास करून मला सांगायला आनंद होतोय की डिसेंबरच्या आतच सर्व माझ्या शेतकरी बांधवांना जी गेली 25 वर्ष रखडलेली योजना होती, एकाच वेळी 700 कोटी रुपयाला प्रशासकीय मान्यता देऊन जवळपास 350 कोटीहून अधिक निधीचं निविदा प्राप्त करून या ठिकाणी वर्क ऑर्डर देऊन जलद गतीनं कामाला या ठिकाणी जी काही सुरुवात होणं अपेक्षित होतं ती सुरुवातही झालेली आहे। त्याचा उद्घाटन सोहळा होतोय आणि जवळपास डिसेंबरच्या आतच या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये पण पाणी जातंय। अशा रीतीनं एक सुवर्ण अक्षरानं लिहिला जाणारा क्षण 21 तारखेला या ठिकाणी येतोय। आपल्या सर्वांचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याचा एक उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडत असताना, शिवसृष्टीचं लोकार्पण सोहळा होत असताना आणि उपसा सिंचन योजनेचं उद्घाटन होत असताना तमाम बार्शी तालुक्यातील माझ्या सर्व बंधू भगिनी, शेतकरी बांधव, कामगार, व्यापारी, सर्व नागरिक, सर्व विद्यार्थी मित्रांना, सर्वांना, सर्व घटकातील बंधू भगिनींना माझी नम्रतेची, कळकळीची विनंती आहे की हा सोहळा पाहण्यासाठी 21 तारखेला 12:40 माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं खांडवी येथे आगमन होणार आहे। त्यानंतर उपळाई या ठिकाणी उपसा सिंचन योजनेचा उद्घाटन सोहळा होणार आहे आणि उपळाई या ठिकाणावरनं परांडा रोडवरून या ठिकाणी एकरिया चौकातून भगवंताचं दर्शन घेऊन, आपल्या ग्रामदैवताचं दर्शन घेऊन साहेब या ठिकाणी शिवसृष्टीचं लोकार्पण सोहळा व राजांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी करणार आहेत आणि जाहीर सभा गांधी पुतळा या ठिकाणी, महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी होणार आहे। तर या दिमागदार सोहळ्याला सर्वांनी साक्षीदार व्हावं आणि सर्वांनी उपस्थित राहावं अशी माझी बार्शी तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी, एक कार्यकर्ता या नात्याने मी सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो।